उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवडीनं खाल्ली जाणारी भाजी म्हणजेच हरभऱ्याची हाटून केलेली भाजी। तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज इथे बघा, मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे। तर शक्यतो ही भाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खुडून सावलीमध्ये वाळवून ठेवली जाते, जेणेकरून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी झटपट 5 मिनिटात तयार होते। तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे। त्यासाठी इथं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4 हिरवी मिरची घेतलेली आहे मी। हिरवी मिरची नसेल तर लाल तिखट टाकलं तरी चालतं। तर सुरुवातीला आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर मी मिक्सरला जाडसर असं याचं वाटण तयार करून घेणार आहे। तर इथं दुसरीकडे कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये तयार केलेलं वाटण म्हणजेच ठेचा टाकून घ्यायचा आणि हे साधारण 2 ते 3 मिनिट कमी गॅसवर परतून घ्यायचा, जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईल। तर ह्या भाजीला जास्त काही साहित्य लागत नाही, अगदी 2 ते 3 साहित्यामध्येच तयार होते आणि खायलाही इतकी अप्रतिम अशी भाजी लागते ही। कसं होतं, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त काही खाऊ वाटत नाही, त्यामुळे अशा भाज्या छान लागतात। तर इथे बघा, सोनेरी थोडासा कलर आला। आता त्यामध्ये मी इथं अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे। आपल्याला ही भाजी हटून घ्यायची आहे, तर त्यासाठी मी इथं पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जितक्या प्रमाणात बनवायचे आहे तितकं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। आता यामध्ये मी मुगाची डाळ टाकलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदरच मुगाची डाळ भिजवून घेऊ शकता आणि नंतर टाकायची। पण खरं तर ही भाजी खाताना मुगाची डाळ अद्रकची शिजलेली छान लागते, त्यामुळे इथे मी कच्चीच डाळ टाकलेली आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, छान मिक्स करून घेऊ आणि एक उकळी येईपर्यंत वाट बघू। तर इथे दुसरीकडे ही हरभऱ्याची भाजी आहे, त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे। इथे बघा, जास्तही पीठ नाही टाकायचं आणि अशा प्रकारे मिक्स करायचं म्हणजे दोन्ही हातावर ही भाजी चोळून घ्यायची, म्हणजे अगदी बारीक झाली पाहिजे। आपल्याला ही भाजी हटून घ्यायची आहे। अशाच प्रकारे मी सगळी भाजी बारीक करून घेते। इथे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आपण गॅस आता बंद म्हणजे लहान करू, बारीक करू आणि ही भाजी आपल्याला मंद गॅसवर ह्या पाण्यामध्ये हटून घ्यायची आहे। इथे बघा, आपण बेसन ज्याप्रमाणे हटतो तर तशीच ही भाजी हटून घ्यायची आहे ह्या पाण्यामध्ये। तर इथे मी सगळी भाजी टाकली। आता अशाच प्रमाणे पटकन मिक्स करून घेते, जेणेकरून ह्या बेसन पिठाच्या गाठी तयार होणार नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकता की कलर आत्ताच किती छान दिसत आहे। तर ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी लवकर सहज बनल्या जाते। तर आता यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट मी 2 चमचे टाकलेला आहे। म्हणजे ह्या भाजीमध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, ते खायला छान लागतं। आता एकदा छान मिक्स करून घेऊ। तर लगेच तयार झालेली आहे आपली ही हटून केलेली हरभऱ्याची भाजी। तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा भातासोबतही खूप छान लागते। तर ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबतही छान लागते। तर तयार झालेली आहे आपली हरभऱ्याची हटून बनवलेली भाजी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर कोणी नवीन आलेला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।